हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर व्हिडिओची सुरुवातच झाडांपासून झालेली आहे. कारण आता वातावरण इतकं छान झालं आहे, कारण 10-12 दिवसानंतर पाऊस आज आला आहे आणि इतकं छान वाटत आहे आणि झाडं पण खूप सुंदर झालेत. म्हणजे खूप असं खूप वाळल्यासारखी आणि निस्तेज झाली होती झाडं. तर पावसामुळे छान त्यांना हे झालं आहे. तर काल आणि आज म्हणजे 2 दिवसापासून सुरू झाला आहे पाऊस. साधारण आहे, पण आहे बऱ्यापैकी. म्हणजे कारण एक 10-12 दिवस झालं बिलकुल पाऊस नव्हताच. भरपूर ऊन होतं. उन्हामुळे झाडांचं बरंच नुकसान झालं आहे. तर आता सध्या तरी सगळीकडे आभाळ आलेलं आहे आणि पाऊस पण बऱ्यापैकी झाला आहे. म्हणजे साधारण पडला पाऊस, नसल्यापेक्षा म्हणजे चांगलाच झाला आहे पाऊस. कारण आवश्यकच होतं पिकांसाठी, शेतातल्या पिकांसाठी आणि झाडांसाठी पण गरजेचंच होतं. कारण झाडांचे म्हणजे पिवळे पडल्यासारखी आणि उन्हाने खूप वाळल्यासारखी झाली होती. तर पाऊस छान झाला आहे आणि चांगलं वाटत आहे पाऊस पडल्यामुळे. कारण पावसाचं महत्त्व आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा ते पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखं फील होते. कारण अक्षरशः तसंच झालं आहे. कारण पावसाळा असूनही उन्हाळा असल्यासारखं वाटत होतं. तर पाऊस सुरू झाला आणि मुलाने छत्री ठेवली सायकलच्या खाली, कारण ती भिजू नये म्हणून. पाऊस पडला ना, सगळीकडे कसं हिरवंगार छान राहतं वातावरण आणि प्रसन्नही वाटतं, खूप छान वाटतं. तर घरातली आपली रोजची कामंही करावंच लागतं. तर मला बेडशीट वगैरे चेंज करायची होती आणि जी आहे ती धुवायला पण टाकायची होती. तर काढून घेते सगळं सगळं काढून क्लीन करून हिला धुवून वाळू घालून मग परत हिला सातरून देणार आहे मी. तर हे सगळं काढून वॉश करायला टाकते. तर मशीन असल्यामुळे हे काम थोडंसं माझं इझी जातं, कारण मला कपडे धुवायचा वगैरे इतका कंटाळा येतो, ते काम नकोच वाटते मला करायला. आणि मशीन असल्यामुळे ना मला इतकं त्याचा आधार होतो. केव्हाही धुवा, कितीही धुवा, ते टेन्शन नाही. त्यामुळे ते काम खूप सोपं झालं आहे माझं. तर हे सगळं काढून मी वॉश करायला टाकून देते आता सगळे. बेडशीट वाळून झाल्याच्या नंतर मग लगेच अंथरूण पण देते. कारण हे काम असंच जर ठेवलं तर मग नंतर फार कंटाळा येतो. त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा कामं केली ना, ती आपली म्हणजे वेळेवर होतातही कामं आणि त्याचा लोड पण येत नाही. आणि म्हणजे राहिलं म्हणून त्याचं मग टेन्शन, मग ही कामं राहिली. पेंडिंग कामं सहसा ठेवायचीच नाही, कारण त्या पेंडिंग कामामुळे काय होते, आपल्याला जास्त स्ट्रेस येतो. जेवढ्या लवकर आपण वेळच्या वेळी जी कामं करतो ना, त्यामुळे आपण रिलॅक्स राहतो, काम झाल्याचं एक समाधान राहतं. ते छान दिसतं आहे व्यवस्थित सगळं. आणि ऊनही खूप येते. म्हणजे आता हा व्हिडिओ आधीचा शूट केलेला आहे आणि स्टार्टिंगचा जो आहे तर तो म्हणजे पाऊस सुरू झाल्याच्या नंतरचा आहे. तर खूप जास्त ऊन येत होतं म्हणून ते पडदे वगैरे लावून घेतले. तर छोट्या-मोठ्या आपण आयडिया लावून आपण एखादा कॉर्नर असा डेकोरेट केला ना, तर खूप छान दिसेल ते पण. तर हा कॉर्नर होता, तर तो रिकामाच होता. म्हटलं त्या ठिकाणी ही एक फ्रेम ठेवून द्यायची. तर ही पेंटिंग आहे ती मी स्वतः काढलेली आहे. तर ती छान वाटते त्या ठिकाणी, व्यवस्थित बसून जाते. आणि त्यानंतर एक असं प्लांट ठेवू शकतो आपण, आर्टिफिशियल ठेवू शकतो किंवा रिअल प्लांट. हे मनी प्लांट आहे आणि ह्या पॉटला पण मी DIY करून बनवलेलं आहे. तर छान दिसतं. छोटासा कॉर्नर पण तेवढ्याच ह्याच्याने खूप छान आणि सुंदर दिसते. तर आपण असे थोडेफार छोटे मोठे चेंजेस करत राहायचे, जे की दिसायला खूप छान दिसतात आणि आपल्याला आवडतं. आपले घर थोडंफार डेकोरेट केल्यासारखं छान दिसतं. आणि त्याचप्रमाणे हे अशा काही वस्तू आपण भिंतीला लावू शकतो. त्याच्यामुळे एखादं एम्प्टी जी भिंत असते, रिकाम्या भिंतीला आपण छान असं, तेवढ्यामुळे छान लुक येतो, दिसायलाही छान दिसेल ते. तर हे लावून घेते मी. तर हे पण मी न्यूजपेपरने बनवलेलं आहे. तर ते पण खूप सुंदर आहे. बनवायला खूप सोपं आहे आणि इझी बनून जातं. तर छान आहे, दिसायला पण खूप छान दिसतं. आपण एकाखाली एक असे लावू शकतो किंवा ज्या पॅटर्नमध्ये आपल्याला हवे आहेत तशा पद्धतीने आपण लावू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि असे छोटे मोठे चेंजेस तुम्ही पण तुमच्या घरी करू शकता, जे की तुमच्या घराला छान नवीन लुक देते आणि दिसायलाही छान दिसते. तर असे केबल वगैरे जे काही असतात जे ओपन असतात, तर त्याला आपण अशा पद्धतीने आर्टिफिशियल वेल लावून द्यायची. त्याच्यामुळे ते हाईड होऊन जाते आणि ते एक जागा दिसायलाही छान दिसते. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.